नमस्कार आणि आपण पाहतात सरकार लाईव्ह न्यूज, स्वातंत्र्य पत्रिकेची बुलंद आवाज सरकार लाईव्ह न्यूज। शिवसेनेत भव्य पक्ष प्रवेश सोहळा श्रीराम मंगल कार्यालय उमरखेड येथे दिनांक 24 ऑक्टोबर रोजी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथराव शिंदे व पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उमरखेड तालुक्यातील दहागाव, अमनपूर, बारदी, पारडी, चिरमुरा, वरुडबिबी, गोविंदपूर, कृष्णपूर, रुपाळा येथील माजी सरपंच व शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। तसेच तालुक्यातील अनेक गावाचे कार्यकर्त्यांनी यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख श्रीधर काका मोहोळ, चितंगराव कदम सर सह संपर्क उमरखेड, संतोष जाधव विधानसभा संघटक, अनिल भाऊ नरवाळे ज्येष्ठ शिवसैनिक, रविकांत रुळे तालुका समन्वय उमरखेड, अरुण पाटील मिराशे तालुका प्रमुख, आशाताई कलाने महिला उपजिल्हा प्रमुख, ॲडव्होकेट संजय भाऊ जाधव शहर अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थित व गोपालभाऊ राठोड यांच्यावर विश्वास ठेवून तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला। आज या ठिकाणी उमरखेड मधल्या तरुण लोकांचा मोठ्या प्रमाणात शिवसेनेत प्रवेश झालेला आहे। तुम्ही पाहताय यवतमाळ जिल्ह्यात वली पासून उमरखेड पर्यंत आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर बाकी पक्षातून मोठ्या प्रमाणात शिवसेनेत लोक येत आहे। याचं कारण म्हणजे महाराष्ट्रात जे शिंदे साहेबांचं नेतृत्व आहे आणि जिल्ह्यात जे संजय राठोड साहेबांचं नेतृत्व आहे, या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात शिवसेनेत आज प्रवेश होत आहे आणि त्यामुळे शिवसेना यवतमाळ जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष बनलेला आहे। तर अनेक मागासवर्गीय समाजातील आणि इतर समाजातील मोठ्या प्रमाणात प्रवेश झालेला आहे। त्यामुळे शिवसेनेकडे लोकांचा येण्याचा कल वाढलेला आहे आणि शिवसेनेकडनं आणि संजय भाऊ राठोड यांच्याकडनं लोकांना विकासाची आणि आपल्या विभागातील सर्व विकास कामं घडवून आणण्याची आशा लागलेली आहे। आज जे माझा जे प्रवेश झाला 8 दिवसा म्हणजे 15-20 दिवसाआधी जे प्रवेश होऊन त्याला 15-20 दिवस झाले आणि आता जे लोक राहिले होते प्रवेशाचे, जे आम्ही यवतमाळला जाऊ शकलो नाही, त्यामुळे आज हे प्रवेश छोटासा प्रवेश किंवा मोठा प्रवेश याचा नव्हता, पण आज हे 100-200 लोकांचा जे प्रवेश झाला, या लोक जे राहिले होते या लोकांचा आपण प्रवेश आज इथं घेतलेला आहे। त्यास आता येणारी जे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका याच्यासाठी जे लोक आता जे तयारी करायलेत किंवा जे भी इच्छुक असतील त्यांच्यासाठी ही सज्ज टीम आमची पूर्ण तयार आहे आणि माझ्या नेतृत्वात जे भरोशाला मला जे मानून मी जे आलेलो आहे इथं, या लोकांनी माझ्या भरोशावर विश्वास करून अजून प्रवेश केला। येणाऱ्या काळात अजून भरपूर प्रवेश आहेत। आता ते प्रवेश कसे काय घ्यायचे हे समोरची दिशा आम्ही तुम्हाला सांगू, पण आता भरपूर लोकांनी प्रवेश घेऊन समोर जे काय शिवसेना वाढीसाठी काम करणार आहेत, जे काही आता जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी त्यांचे पूर्ण भगवा पडकवण्यासाठी सगळे ताकदीनं काम करू। जे भी काही उमेदवार देतील पक्षाचे लोक त्याच्यासाठी आम्ही पूर्ण काम करू। पक्ष वाढवीसाठी जे काही होईल ते वाढवत काम करू। संजय भाऊच्या नेतृत्वासाठी आणि संजय भाऊचं पूर्ण जिल्ह्यावर जेवढं लोकांचा विकास, सगळ्यात मेन जे विकास व्हायला जिल्ह्यामध्ये, ते सगळ्यात मेन त्या विकासाला पाहून जे लोक आज जेवढे इथे जमा व्हायले आणि प्रवेश करायले, त्यांच्या नेतृत्वाला मानून सगळे लोक जे प्रवेश केला त्यांचा पहिले आभारी मानतो। आणि संजय भाऊ राठोड यांच्यासाठी आता जे काही लोक अजून पुढे प्रवेश आहेत ते आता चालू याच्यात प्रवेश राहू देऊ करू। मी किरण गणेश दौने, ग्रामपंचायत सदस्य चुरमुरा। माझा प्रवेश माननीय गोपाल भाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे आणि वरिष्ठ आपले नेते म्हणलं तर संजय भाऊ राठोड पालकमंत्री त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते आज आम्ही पहिले काँग्रेस पक्षामध्ये कार्यकर्ते म्हणून होतो, परंतु आम्हाला काँग्रेस पक्षाचं काही नेतृत्व पटलं नव्हतं, म्हणून आम्ही शिवसेना पक्षाकडे आम्ही धाव घेतली आणि माननीय गोपाल भाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये माझा पक्ष प्रवेश झालेला आहे। अशा बरेचसे कार्यकर्त्याचा पक्ष प्रवेश मागील 20 दिवसाखाली झालेला आहे।
तरी पण येणाऱ्या आता निवडणुकीच्या अनुषंगाने बऱ्याच काही लोकांचा अजून काही पक्ष प्रवेश होणार आहे आणि इथून पुढं ताकदीनं शिवसेना कशी वाढल आणि सामान्य कार्यकर्ता कसा घडल याकरता आम्ही सर्वानुमते एक विचार आणि विचार करून पुढे वाटचाल करण्याचे प्रयत्न करत आहोत. माननीय संजय भाऊ राठोडचं नेतृत्व आम्हाला पटत आहे म्हणून आम्ही बरेचसे लोक शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करत आहोत. सरकार लाइव न्यूज.